शिवतीर्थावर थोड्याच वेळात फडणवीसांसह शिंदेंची संयुक्त सभा। ठाकरे बंधूंनी सभेतनं केलेल्या टीकेला शिंदे फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष। बीएमसीसाठी महायुतीची ही शेवटची प्रचार सभा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ही आज ठाण्यामध्ये जाहीर सभा। ठाण्यातल्या गडकरी रंगायतनासमोर या सभेचं आयोजन। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार। उद्धव ठाकरे कोत्या मनाचे। उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते। कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकार नव्हता, पण मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नव्हतं, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। मातोश्रीचं दार उद्धव ठाकरेंनी बंद केलं होतं। ठाकरे माझ्याशी फोनवरही बोलायला तयार नव्हते। मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्यासाठी उघडलेत, आता मला कुठलेही दरवाजे उघडण्याची लालसा नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। गौतम अदानी हे 2014 पूर्वी कुठे नव्हतेच। 10 वर्षात अदानींचा देशभरात विस्तार। आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय। अदानींच्या वाढलेल्या प्रकल्पांवरून राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। धारावी पुनर्विकासासंदर्भात 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप। राज ठाकरेंच्या घरातील अदानींसोबतचा फोटो। अमित साटम यांच्याकडून ट्विट। राज ठाकरेंच्या अदानींवर टीकेनंतर अमित साटम यांनी ट्विट करत डिवचलं। तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला, तुझा काय संबंध। भाजप नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार। बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनीच केलं, अण्णामलाईंचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईत पाय ठेवला तर पाय तोडू असं सामनामध्ये लिहिलंय, पण मी मुंबईत येणार, ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही, भाजपच्या के अण्णामलाई यांचं ठाकरेंना आव्हान। फडणवीसांच्या टीकेची मी नोंद घेतली आहे, मी करून दाखवेन। राष्ट्रवादीच्या पुण्याच्या जाहीरनाम्यावरील टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर। तर घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं, फडणवीसांची टीका। राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर। पुण्यामध्ये मनसेच्या उमेदवारांना भेटणार। पुणे महापालिका निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी गाठी भेटी घेणार। उपनगराध्यक्ष निवडीनंतर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये जोरदार राडा। भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने। चप्पल दाखवत महिलांनी रोष व्यक्त केला। पिंपरीमध्ये विरोधी उमेदवाराच्या घरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा। विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी केली अशी धमकी दिल्याची डॉक्टर महिलेची तक्रार। विधेयभंगाचाही आरोप। मिरजमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने। आमदार आणि विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले। इद्रिस नायकवडींच्या उमेदवार मुलानं पैसे वाटल्याचाही आरोप। लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास आता निवडणूक आयोगाकडून मनाई। 14 जानेवारीपूर्वी खात्यात डिसेंबर जानेवारीचे 3000 जमा होणार। या बातम्यांच्या विरोधात तक्रारीनंतर हा निर्णय।